स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातील जे काही सीईटी झालेली आहे त्या सीईटीचे रिझल्ट लागलेले आहेत. सीईटीचे रिझल्ट लागल्यानंतर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. मग एमबीएचं रजिस्ट्रेशन असेल, इंजिनिअरिंगचं रजिस्ट्रेशन असेल, नर्सिंगचं रजिस्ट्रेशन असेल, मेडिकलचं रजिस्ट्रेशन असेल किंवा इतर जे काही रजिस्ट्रेशन आहे ते संपूर्ण रजिस्ट्रेशन सीईटीच्या माध्यमातून होणारे जे काही ऍडमिशन प्रोसेस आहे त्याबद्दलचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. महत्वाचा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो कागदपत्रे. कागदपत्रेमध्ये 10वीची मार्कशीट आपल्याकडे असते, 12वीची मार्कशीट आपल्याकडे असते, डोमेसाईल सर्टिफिकेट आपल्याकडे असते, कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे असते, तुमची टीसी आपल्याकडे असते. परंतु आपल्याकडे विद्यार्थ्यांना प्रश्न पडतोय तो म्हणजे कोणता? व्हॅलिडिटी. व्हॅलिडिटी आपल्याकडे नसली तर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. त्याबद्दलचं हे काही माहिती आहे, त्याबद्दलचा उपाय आपण या ठिकाणी सांगणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे जे प्रश्न असतील ते प्रश्न आपण आपल्या युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्ही जर मला फोन केलात किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपला जरी मेसेज टाकला तरी आपल्या प्रश्नाचं निराकरण त्या माध्यमातून होत असते. विद्यार्थी मित्रांनो, आणि जेणेकरून आपला कोणताही विद्यार्थी त्या प्रोफेशनल शिक्षणापासून वंचित राहू नये हा एक महत्वाचा उद्देश या मागचा असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठीचा हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. आपल्याला माहिती आहे की ही जी प्रोसेस आहे ही रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि महत्वाचा कागद मी तुम्हाला सांगितलेला आहे तो म्हणजे व्हॅलिडिटी. बीएड करत असताना बीएडचं रजिस्ट्रेशन चालू आहे, इंजिनिअरिंगचं रजिस्ट्रेशन सुरू आहे, एमबीएचं चालू आहे, एलएलबीचं चालू आहे. हे जेवढे काही प्रोफेशनल शिक्षण आहे, जेवढे काही प्रोफेशनल कोर्सेस आहेत, व्यावसायिक कोर्सेस आहेत, याकरिता व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र गरजेचं आहे. सर्व विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट असते, जातीचं प्रमाणपत्र असते, परंतु व्हॅलिडिटी नसल्या कारणानं असे कित्येक विद्यार्थी आहे जे गेल्या वर्षी वंचित राहावं लागत आहे. म्हणजे यांच्यामुळे या एका कागदामुळे वंचित राहावं लागलं. या वर्षी सुद्धा असे खूप विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे स्वतः व्हॅलिडिटीची केस त्यांनी केलेली नाहीये, त्यांच्याकडे व्हॅलिडिटी नाहीये. व्हॅलिडिटी आहे तर काही विद्यार्थ्यांचा स्टे आलेला आहे, म्हणजे कोर्टात आहे, काही विद्यार्थ्यांची त्रुटीमध्ये आहे, काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी दाखलच केलेली नाही. असे खूप सारे प्रश्न विद्यार्थ्यांचे आहे. मग विद्यार्थी प्रश्न करतात की सर आमच्याकडे व्हॅलिडिटी नाही तर आम्हाला प्रवेश मिळेल की नाही? विद्यार्थी मित्रांनो, ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नाही त्यांना प्रवेश मिळणार नाही. प्रवेश मिळेलही तुम्हाला, तुम्ही फॉर्म भरालही, एसटी मधून तुम्ही टाकत असाल, एससी मधून तुम्ही तुमचं त्या ठिकाणी प्रवर्गाचं बेनिफिट घेत असाल किंवा मग ओबीसी मधून बेनिफिट घेत असाल आणि तुमच्याकडे जर व्हॅलिडिटी नसेल, विजे मधून घेत असाल किंवा एनटी मधून घेत असाल, तुमच्याकडे जर व्हॅलिडिटी नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही कॉलेजला प्रवेश घेता आणि तुमच्याकडे जर पोचपावती नसेल किंवा पोचपावती असेल आणि तुमच्याकडे जर व्हॅलिडिटी त्यावेळेला निघाली नाही प्रवेशाच्या वेळेपर्यंत तर कॉलेज तुम्हाला प्रवेश देत नाही. तुम्हाला जरी एसटी मधून तुमचा त्या ठिकाणी कॉलेज अलॉट झाला असेल किंवा मग एससी मध्ये कॉलेज अलॉट झाले असेल किंवा ओबीसी मधून कॉलेज अलॉट झालं असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी व्हॅलिडिटी असलेले प्रवेश मिळत नाही. मग यावरती उपाय काय? मग तुम्ही शिकायचं नाही का? शिकायचं. आणि जर तुमचं जर व्हॅलिडिटी जर नसेल, एसटी जर विद्यार्थी तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल, तुमच्याकडे पोचपावती जरी नसेल तरी तुमचा प्रवेश हा कुठून जातो? ओपन मधून जातो. एससी विद्यार्थ्याचा प्रवेश कुठून जातो? ओपन मधून जातो. आणि मग एसटी आणि एसटीचा जर आपण विचार केला यांना फीज ही 100% माफ आहे, म्हणजे 100% स्कॉलरशिप आहे. मग अशा विद्यार्थ्यांकडे जर व्हॅलिडिटी नसली तर यांचा प्रवेश मात्र ओपन मधून गेल्यानंतर यांना लाखो रुपये फीज भरावं लागतं. कारण आपली एक चूक आपल्याला लाख रुपये भरावं लागतं. आणि ग्रामीण भागातून तळागाळातून गरीब होतकरू विद्यार्थी जेव्हा प्रोफेशनल कोर्स करत असतो, म्हणजे इंजिनिअरिंग सारखा, एमबीए सारखं, नर्सिंग सारखं, तर यांची फीज 90 हजार रुपये, 80 हजार रुपयेच्या घरात असल्यामुळं आपला विद्यार्थी ते देऊ शकत नाही आणि या वेळेला त्याला त्या शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्यायचं आहे. मग अशा वेळेला उपाय काय? तर विद्यार्थी मित्रांनो, अशा वेळेला उपाय म्हणून आपल्याला माहिती आहे की माझ्याकडे व्हॅलिडिटी नाही आहे, माझी पोचपावती नाही आहे, माझी व्हॅलिडिटी मध्ये त्रुटी आहेत, मी व्हॅलिडिटी काढू शकत नाही. अशा वेळेला स्वतः निर्णय घेऊन विचार करायचा आहे आणि हा जो फॉर्म असतो हा फॉर्म ओपन मधून न जावं याच्यासाठी तुम्हाला इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेस, म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास असणारा जो प्रवर्ग आहे त्या प्रवर्गातून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ओपनची फीज लागणार नाही, जेणेकरून तुम्हाला 50% माफ असणारी जी फीज आहे आणि स्कॉलरशिप भेटणारी फीज आहे, या माध्यमातून जर आपण प्रवेश घेतला तर तुम्हाला जिथे 90 हजार रुपये जर फीज असेल तिथे तुमची फीज ही 50% कमी होणार आहे. जे ओबीसी बांधवांना 50% फीज आहे. मग अशा वेळेला आपण त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतो. जे एससी आणि एसटी बांधव आहेत त्यांच्यासाठी सांगतो आहे. एससी बांधवांचा काहीच प्रश्न नाहीये, त्यांची लवकर व्हॅलिडिटी निघते, पण त्यांच्याकडे जर व्हॅलिडिटी नसेल
तर त्यांना त्यांच्यासाठी उपाय सांगतो आहे की त्यांनी ईबीसी म्हणून फॉर्म भरायला पाहिजे. नंतर एसटी बांधवांचा खूप मोठा प्रश्न आहे, त्यांच्याही व्हॅलिडिटीचा प्रश्न आहे. तर त्यांनी सुद्धा शिक्षण प्रोफेशनल घ्यायचं असेल तर ईबीसी स्वतःचं नुकसान न करता, वर्ष वाया न घालवता ईबीसी मधून आपण प्रवेश घेऊ शकता. आणि हे जे पैसे आहेत, हे पैसे आपण वसतिगृहातून मिळणारी डीबीटी असेल, स्वयं सारख्या योजनेतून मिळणारे पैसे असेल, या माध्यमातून आपण ही फीस भरू शकता. कारण आपण आपलं वर्ष वाया न घालवता, एका कागदपत्रामुळे वाया न घालवता आपण ते तुमचं शिक्षण कंटिन्यू करू शकता विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला पुढील येणाऱ्या भविष्यात या प्रोफेशनल कोर्सचा नक्की फायदा होईल. कारण हे जग झपाट्याने वाढत आहे आणि यावेळेला जर तुम्ही 1 वर्ष लेट करत असाल एका कागदामुळे, तर आपलं मात्र नुकसान होणार आहे. कारण जग पुढे निघून गेलेलं राहते विद्यार्थी मित्रांनो. यासाठीच हा जो काही व्हिडिओ बनवलेला आहे हा महत्वाचा विषय आहे. आपण ओपन मधून न घेता ईबीसी मधून फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी कमी फीज लागेल आणि तुम्हाला तुमचं एज्युकेशन सुद्धा व्यावसायिक घेता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या संपूर्ण कॅटेगरीतल्या, संपूर्ण प्रवर्गातल्या, संपूर्ण कोर्सेस व्यावसायिक जे असणार आहे त्यांच्यासाठीचा हा विषय लागू आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करायचा आहे. अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असल्यास तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला याची माहिती मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, आपला प्रश्न सोडवला जाईल आणि तुमची फीस सुद्धा वाचेल आणि तुम्हाला प्रवेश सुद्धा मिळेल आणि तुमचं वर्ष सुद्धा वाया जाणार नाही. यासाठी सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं, आवर्जून हा व्हिडिओ बघा, आपल्या मित्रांना शेअर करा, नातेवाईकांना शेअर करा, बाकी इतर ग्रुपला शेअर करा की व्हॅलिडिटी नसेल तर काय, त्याच्यावरती उत्तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.